मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, की टॅबलेट आणि कॅप्सूल ह्या वेगळ्या का असतात? एकच औषध कॅप्सूल आणि टॅबलेटमध्ये का अवेलेबल नसतं? टॅबलेट आणि कॅप्सूल हे वेगवेगळे देणं गरजेचं असतं का? आणि टॅबलेटमध्ये असलेलं औषध हे कॅप्सूलमध्ये किंवा कॅप्सूलमधलं टॅबलेटमध्ये ट्रान्सफर का नाही होत? कधीतरी असा प्रश्न तर नक्कीच पडला असेल. चला, आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात टॅबलेट आणि कॅप्सूल मधला फरक काय असतो आणि कुठे नेमकं काय देतात. तर सगळ्यात पहिले बघूयात टॅबलेट आणि कॅप्सूल बनवायची पद्धत. आता जी टॅबलेट आहे ती बनते छोट्याशा पावडरपासून. म्हणजे कुठलंही मेडिसिन जे असतं, ज्याला आपण ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल ड्रग म्हणतो, हे जेव्हा ड्राय म्हणजे पूर्ण पावडर स्टेटमध्ये किंवा एकदम बारीक पार्टिकल्समध्ये जेव्हा अवेलेबल असतं, तेव्हा त्याची टॅबलेट बनवली जाते. या प्रोसिजरमध्ये जे पावडर असतं, जे पावडर फॉर्ममध्ये असतं, त्याला एकदम कॉम्प्रेस केलं जातं आणि कॉम्प्रेस केल्यानंतर त्या पावडरचं रूपांतर हे टॅबलेटमध्ये होतं. त्याच्या उलट कॅप्सूल ही कधी बनवले जाते, जेव्हा कुठलंही मेडिसिन हे किंवा जे एपीआय असतं, हे जेव्हा लिक्विड फॉर्म्युलेशनमध्ये असतं किंवा सेमी सॉलिड फॉर्म्युलेशनमध्ये असतं. आता जसं व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल झाल्या, ज्या की लिक्विडमध्ये आहे. व्हिटॅमिन डी झालं, जे की लिक्विड फॉर्म्युलेशनमध्ये असतं. त्यांना टॅबलेटमध्ये प्रेस तुम्ही नाही करू शकत. त्यामुळे त्यांना एक कोटिंग दिलं जातं वरनं, ज्याला आपण कॅप्सूलची शेल म्हणतो आणि त्या शेलमध्ये त्यांना ठेवलं जातं. आता फक्त लिक्विडवालेच दिले जातात का? कारण कॅप्सूलचं जर आपण ओपन केली तर त्यामध्ये कधी-कधी पार्टिकल्स पण आढळून येतात. तर फक्त लिक्विडवाले नाही दिले जात. असे ॲक्टिव्ह इन्ग्रीडियंट्स किंवा असं मेडिसिन हे कॅप्सूलमध्ये टाकलं जातं, जे की पोटामध्ये विरघळत नाहीत किंवा पोटामध्ये असलेलं जे हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे, त्याच्या संपर्कामध्ये आल्यानंतर त्यांचं जे डिसइंटिग्रेशन, डिसॉल्युशन आहे ते होत नाही. त्यामुळे त्यांना कॅप्सूलचं जे कव्हर असतं ते टाकावं लागतं. हे फक्त लिक्विडमध्येच नसतं. हे आपण जर कॅप्सूलला फोडलं तर कधी-कधी आपल्याला त्यामध्ये पार्टिकल्स दिसतात, छोटे-छोटे गोळे दिसतात. तर फक्त लिक्विडसाठी नाही, तर ह्या असणाऱ्या पार्टिकलसाठी पण कॅप्सूल दिले जाते. मग हे जे पार्टिकल्स असतात, यांना टॅबलेटमध्ये का कन्व्हर्ट करता येत नाही? तर व्हिडिओमध्ये आपण पुढे तेही बघूयात. तर दुसरं जे कारण आहे, जेव्हा कुठलीही कॅप्सूल बनते आणि टॅबलेट बनते, आता जे ह्याच्यामध्ये असणारं जे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे, हे कुठं नेमकं डिझॉल्व्ह होतं, कुठनं ॲब्सॉर्ब होतं यावरती पण डिपेंड असतं. आता आपल्या पोटामध्ये सगळ्यांना माहिती आहे, की हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं. त्यामुळे पोटाचा जो पीएच आहे, तो 1.5 ते 3 च्या दरम्यान असतो. आणि अशी औषधं जे ह्या पीएचला डिसइंटिग्रेट होतात, डिसॉल्व्ह होतात, तेच जे आहे ते टॅबलेटमध्ये दिले जातात. आता कधी पण आपण औषध कुठल्याही प्रकारचं असो, मग ते सिरप असो, कॅप्सूल असो, टॅबलेट असो, हे जेव्हा आपण घेतो, तेव्हा आपली बॉडी त्याच्यावरती ॲक्ट करते, रिॲक्ट करते. ज्याला म्हणतात बायोफार्मास्युटिकलच्या लँग्वेजमध्ये त्याला म्हणतात फार्माकोकायनेटिक्स आणि फार्माकोडायनॅमिक्स. आता फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय? एडीएमई हे तुम्ही ऐकलंच असेल, ज्याला म्हणतो आपण ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रिब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रीशन. कुठलंही मेडिसिन आपण घेतल्यानंतर ह्या 4 प्रक्रियेतून तो जातो. त्याचं पहिलं ॲब्झॉर्प्शन होतं, मग त्याचं डिस्ट्रिब्युशन होतं, मग त्याचं मेटाबॉलिझम आणि एक्सक्रीशन होतं. तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये फक्त ॲब्झॉर्प्शन बघायचं आहे. आता कुठलंही मेडिसिन घेतल्यानंतर जर आपण टॅबलेट घेतली, तर ती आपल्या पोटामध्ये जाते आणि तिथे त्याचं डिसइंटिग्रेशन होतं, त्याचं डिसॉल्युशन होतं आणि त्यानंतर ती जे आहे साइट ऑफ ॲक्शन पर्यंत पोहोचते. दुसरी गोष्ट जेव्हा कॅप्सूल घेतली जाते, कॅप्सूलमध्ये असणारे जे इन्ग्रेडियंट्स आहेत, हे आपल्या पोटामध्ये विरघळत नाही. म्हणजे त्या ठिकाणी हायर ॲसिडिटी असते, तर काही असे इन्ग्रेडियंट्स असतात, की जे अल्कलाईन पीएचमध्ये म्हणजे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जे ॲब्झॉर्ब होतात, ते पोटाच्या ज्या पीएचमध्ये ॲब्झॉर्ब होत नाहीत आणि त्यामुळे त्यांना कॅप्सूलची शेल टाकली जाते. आता हे शेल टाकल्यानंतर काय होतं, ही शेल जी आहे फास्टली ब्रेक होते अशा पीएचला, अल्कलाईन पीएचला. म्हणजे ही जे औषध आहे ते पोटामध्ये सेफ ठेवतं. तिथं त्याचं डिसइंटिग्रेशन होऊ देत नाही, त्याचं ब्रेकडाउन होऊ देत नाही आणि तिकडनं ती पास होऊन स्मॉल इंटेस्टाईनमध्ये येते, जिकडे अल्कलाईन पीएच असतो. म्हणजे लिव्हरमधनं आलेले बाईल एन्झाईम्स असतात. त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर त्या अल्कलाईन पीएचमध्ये ते मेडिसिन ची जी शेल आहे ती ओपन होते आणि तिकडे ते ॲब्झॉर्प्शन होतं. आता ही झाली प्रोसेस त्यांच्या ॲब्झॉर्प्शनची. आता यामध्ये जो फरक जो पडतो तो कुठे पडतो? आता काही जे मेडिसिन आहेत, जसं तुम्ही बघाल काही अँटिबायोटिक्स आहेत, पेन किलर आहेत, हे टॅबलेटमध्ये असतात आणि जनरली जे ॲसिडिटीसाठी आपल्याला दिले जातात, त्याला आपण अँटासिड म्हणतो किंवा कॉमनली ॲसिडिटी होऊ नये म्हणून जे आपल्याला दिलं जातं, पॅन्टॅप्राझोल असो, मग डोमपेरिडोन असो किंवा इव्हन ॲसिलॉकमध्ये जे कंटेंट आहे, हे जे आपल्याला सर्रास माहिती असलेल्या ज्या अँटिबायोटिक्स आहेत, ह्या कॅप्सूलमध्ये येतात. आता ह्या पोटामध्ये विरघळायच्या कामाच्या नसतात, कारण त्यामध्ये ते जसं मी म्हणलं, की तिथं पीएच हा वेगळा असतो. त्यामुळे ह्यांना इंटेस्टाईनमध्ये ॲब्झॉर्ब होणं गरजेचं असतं. त्यामुळे त्यांना पोटाचं जे ॲसिडिक नेचर आहे, त्याच्यातून प्रिव्हेंट करण्यासाठी जी कॅप्सूलची एन्टेरिक कोटेड शेल असती, ती दिलेली असते. त्यामुळे डिपेंडिंग अपॉन की ड्रग हे कुठं ॲब्झॉर्ब झालं पाहिजे,
टॅबलेट आणि कॅप्सूल या फॉर्म्युलेशन मध्ये ते दिलं जातं. त्यामुळे एक ड्रग जे टॅबलेट मध्ये आहे ते कॅप्सूल मध्ये का नसतं आणि कॅप्सूल मध्ये आहे ते टॅबलेट मध्ये का नसतं, तर याचं मेन रिझन हेच आहे की ज्या ठिकाणावरून मेडिसिन ऍब्झॉर्ब होतं ते महत्वाचं असतं. त्या प्रकारे कंपन्यांनी हे औषधं बनवलेले असतात. दुसरी जी गोष्ट आहे ती आहे टेस्ट मास्किंग. जर तुम्ही टॅबलेट खाताय तर ती तुम्ही कडू एवढ्या प्रकारातच असते की जेवढी तुम्ही घेऊ शकता. पण तुम्ही कधी एकदा ट्राय करा, जेव्हा तुम्ही कॅप्सूल ओपन करतात आणि त्यातलं जे बारीक-बारीक पावडर किंवा पार्टिकल्स आहेत, ते घेता तेव्हा ते प्रचंड कडू असतात. एकदम मेटॅलिक टेस्ट असते त्याची. त्यामुळे असे जे औषधं आहेत, यांना कॅप्सूलमध्ये दिलेलं बेटर राहतं कारण ते टेस्ट मास्किंग इफेक्ट पण असतो. ते डायरेक्टली आपल्या जिभेवरती त्याचं टच होत नाही आणि ते डायरेक्टली आपल्या इंटेस्टाईनमध्ये जातात. तर डिपेंडिंग अपॉन कुठून ते फास्ट ॲब्सॉर्ब होतात, त्यावरती ठरतं की मेडिसिन जे आहे ते कॅप्सूल फॉर्ममध्ये असेल की टॅबलेट फॉर्ममध्ये असेल. तर होपफुली तुम्हाला कळलं असेल की टॅबलेट कॅप्सूल कशा डिफर आहेत, कॅप्सूल कसं पटकन काम करतं, कॅप्सूल हे जे आहे पटकन डिसइंटिग्रेट का होतं आणि कॅप्सूल हे नेमकं कुठल्या पार्टमधून ॲब्सॉर्ब होतं. होपफुली हे तुम्हाला कळलं असेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असल्यास नक्की लाईक आणि कमेंट करा आणि फार्मा रिलेटेड अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.